गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू मसली कोचिंग क्लासेस. आज आपण इंडिकेशन बाय पार्ट्स नावाचा टॉपिक सुरू करत आहे फ्रॉम पुन्हा MST CT अँड JEE पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि त्या अगोदर जे लास्ट टॉपिक झाला आपला मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, तर त्यामधले जे डिफिकल्टीज मला व्हॉट्सअप आले होते त्यातले 3 प्रॉब्लेम्स आहे जे आणि CETमध्ये आलेले पेपरमध्ये. तर ते पहिले आपण हे 3 प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ, नंतर मग आपण इंडिकेशन बाय पार्ट्स सुरू करू. ठीक आहे. तर आता डिफिकल्टीज पहिले पाहू. तर प्रॉब्लेम नंबर 41, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन sin x cos x प्लस 3 cos x dx. 1 अपॉन sin x इंटू cos x प्लस 3 cos x इंटिग्रेशन फाइंड करायचं. आता पहा, कॉस स्क्वेअर, कॉस, साईन, आणि आपण जेव्हा रेग्युलरचं इंटिग्रेशन शिकलो तेव्हा एक हिंट होती की डिनॉमिनेटरमध्ये जर असं साईन आणि कॉस एकमेकाच्या आजूबाजूला प्लस किंवा मायनसमध्ये येत असेल तर मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम, पूर्णच्या पूर्ण नाही पण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम डिवायडिंग बाय कॉस स्क्वेअर सॉल्व होते. डिवायडिंग बाय कॉस स्क्वेअर केल्यानंतर काय येते की न्यूमरेटरमध्ये सेक्स स्क्वेअर येऊन जाईल, डिनॉमिनेटरमध्ये टॅन येईल आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आला तर बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन सॉल्व होते. तिकडे डिनॉमिनेटरमध्ये कॉस आहे, साईन आहे, कॉस स्क्वेअर आहे, तर आपण काय करू, डिवाइड करू न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअरनं जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना डिवाइड केलं तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर न्यूमरेटर विल बिकम सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअरनं डिवाइड करताना डिवाइड यालाही करावं लागेल, यालाही करावं लागेल. याला जेव्हा कॉस स्क्वेअरनं डिवाइड करू तर एक कॉस कॅन्सल, साईन बाय कॉस विल बिकम टॅन एक्स प्लस 3 कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर कॅन्सल, तर ॲज इट इज राहील. अच्छा, आता जर तुम्ही चेक केलं तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर, 3चा डेरिव्हेटिव्ह 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स. जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे तर आपल्या शॉर्टकटला फॉर्म्युला की लॉग ऑफ डिनॉमिनेटर. हा झाला प्रॉब्लेम नंबर 41. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 68, sin 2x upon sin raised to power 4 plus cos raised to the power 4. आता गिवन आहे की याचं जे इंटिग्रेशन आहे म्हणजे ते असं आहे प्लस सी. मग आता त्याच्यात तुम्ही याचं इंटिग्रेशन फाईंड करा, तर त्याचं इंटिग्रेशन फिक्स आहे की टॅन इन्व्हर्स समथिंग आहे ना, त्या टॅन इन्व्हर्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही राहील, अँगलमध्ये काहीतरी फंक्शन इन व्हेरिएबलवाला आणि प्लस सी राहील. आता आपण जेव्हा याचं इंटिग्रेशन फाईंड करू तर त्याचं टॅन इन्व्हर्सच्या अँगलमध्ये जे येणार ते म्हणजे आपला एफ ऑफ एक्स. मग आता एफ ऑफ एक्समध्ये एक्सच्या ठिकाणी π/3 पुट करून काय आन्सर येते ते आपल्याला विचारलं. म्हणजे फर्स्ट एम आहे आपलं की एफ ऑफ एक्स फाईंड करा. मग एफ ऑफ एक्समध्ये एक्सच्या ठिकाणी π/3 पुट करून एफ ऑफ π/3 फाईंड करा. त्यासाठी आता पहिले आपल्याला याचं इंटिग्रेशन सॉल्व करायला लागणार आणि एवढी हिंट आहे की याचं सॉल्व केल्यानंतर टॅन इन्व्हर्सच्या फॉर्ममध्येच आन्सर येणार आणि त्याच्यासोबत कोणतंच मल्टिप्लिकेशनमध्ये कॉन्स्टंट येणार नाही. आता आपण पुन्हा तेच की बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशननुसार जर इंटिग्रेशनमध्ये कोणाचं तरी कुठेतरी डेरिव्हेटिव्ह असेल तर ज्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्याला आपण टी पुट करतो. आता रेग्युलरमध्ये जेव्हा स्टेट बोर्डचे प्रॉब्लेम सॉल्व करतो तर आपण पूर्ण बाय स्टेप जातो. आता आपल्याकडे काही शॉर्टकट्स आहे, कधी कधी प्रत्येक प्रॉब्लेमला शॉर्टकट लागणं असंही जरूर नाही. शॉर्टकटही वापरावं लागेल आणि लॉंगकटलाही थोडंसं 2-3 स्टेप फटाफट लिहून पण प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. प्रत्येक म्हणणं डायरेक्ट फॉर्म्युल्यातच बसेल असं प्रॉब्लेम येणार नाही. आता असं आहे की तुम्हाला हे चांगलं माहीत आहे की साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू 2 येते, मीन्स 2 sin x इंटू कॉस एक्स मीन्स साइन 2x. तर हे एंट्रन्सवाल्या प्रत्येक मुलांचं जवळपास पाठच झालं असेल ज्यांनी हे प्रॉब्लेम आतापर्यंत पूर्ण सॉल्व केले असेल. तर साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 sin x cos x मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर काय आहे तर साइन 2x. साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह साइन 2x आहे. आता इथं साइन रेज टू पॉवर 4 आहे आणि वरतं साइन 2x. आपण 4ले साइन स्क्वेअरचा स्क्वेअर करू शकतो म्हणजे साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह साइन 2x आहे. राहिलं इकडे कॉसचा पॉवर 4. पुन्हा कॉसले सुद्धा साईनमध्ये कन्वर्ट करता येते. म्हणजे आपण करू काय की डिनॉमिनेटरमध्ये सर्व ठिकाणी साइन स्क्वेअर आणून घेऊ आणि न्यूमरेटरमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह साइन 2x आहे. एक तर डायरेक्ट पूर्ण डेरिव्हेटिव्ह किंवा फॉर्म्युला लावावं लागेल, तर मग आपण ते आता सॉल्व केल्यावर माहिती पडतं. तर काय न्यूमरेटर साइन 2x ॲज इट इज साइन रेज टू पॉवर 4
प्लस पहिले हा कॉसले साइन करू, कॉस साइन नाही होत, कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर होतो. तर कॉस रेस्ट टू पॉवर 4 मीन्स कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर, आणि कॉस स्क्वेअर मीन्स 1 मायनस साइन स्क्वेअरचा स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ साइन टू एक्स अपॉन साइन रेस्ट टू पॉवर 4 प्लस फॉर्मूला a माइनस b स्क्वेयर a स्क्वेयर माइनस ट्वाइस ab मीन्स 2 साइन स्क्वेयर x प्लस साइन स्क्वेयर चा स्क्वेयर साइन रेस्ट टू पावर 4 dx. Now sin raised to power 4 plus sin raised to power 4 will become twice sin raised to power 4. 2 sin raised to the power 4 minus 2 sin square x plus 1 dx. आता हे तर आपलं ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले झाले. आता आपण स्टेट बोर्ड मध्ये याच्यानंतर काय करायचं की ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण टी पुट करत होतो. आता साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह साइन टू एक्स आहे तर साइन स्क्वेअरला आपण टी पुट करतो. आता इथं आपल्याला स्टेप्सची काही घेणे देणं नाही, आपल्याला ॲन्सरशी मतलब आहे. त्याच्यानं काय करायचं, जेव्हा आपण बायझिंग सबस्टिट्यूशन प्रॉब्लेम सॉल्व करू एंट्रन्समध्ये, तर ते जे काही पुट करायचं आहे त्याला पुट करा वगैरे वगैरे लिहायचं नाही. डायरेक्टली काय करा की ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला टी म्हणा, जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय करणं. फायनल आन्सरमध्ये टीच्या ठिकाणी जो आपण अज्युम केलेला आहे म्हणजे जे पुट केलेलं आहे ते वापस द्या. म्हणजे आपल्याला ते मग पक्क माहिती आहे की साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह साइन टू एक्स आहे, म्हणून जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या साइन स्क्वेअरला टी म्हणा, आणि जो साइन टू एक्स आहे तो डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा, साइन स्क्वेअरचा. तर आपण काय म्हटलं, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला टी म्हणा, जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला काय करा आणि प्रॉब्लेम टी नुसार सॉल्व करा. साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह साइन टू एक्स आहे तर साइन स्क्वेअरला टी म्हणा आणि साइन टू एक्स ॲड करा, म्हणजे प्रॉब्लेम काय होऊन जाईल. प्रॉब्लेम होणार की इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन टू एक्स आहे कारण तो साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2 ना. आता साइन स्क्वेअर काय झाला टी, तर साइन रेस्ट टू पॉवर 4 मीन्स साइन स्क्वेअरचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर टी तर तो झाला टी स्क्वेअर मायनस 2t प्लस 1. त्याच्यात एक दोन स्टेप तुमच्या असते की ते लिहा रे सॉल्व करा. आता dx नव्हता dt झाला. असं काही असतं की एखादा कॉन्स्टंट येणार होता डेरिव्हेटिव्हमध्ये 3, 4 वगैरे, जो इथं नसता तर तो तिथेच बॅलन्स करून घ्यायचा, पण तेच जो डेरिव्हेटिव्ह आला तो गायब करा आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला टी द्या. आता हे सॉल्व करा. आता हे प्रॉब्लेम आहे बाय थर्ड टाइम की जर एखाद्या डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि त्याची फॅक्टर नाही पडत, फॅक्टर जर पडले तर आपण बाय पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व करतो, पण फॅक्टर नसेल पडत तर आपण त्याला थर्ड टर्मने सॉल्व करतो. थर्ड टर्म काय म्हणते की पहिले टी स्क्वेअरचा जो कॉन्स्टंट आहे तो 1 पाहिजे, 1 आणि 2 काढला कॉमन तर टी स्क्वेअर, 2 कॉमन काढला तर टी प्लस 1/2 डी. नाव बाय युजिंग थर्ड टर्म फाइंड द थर्ड टर्म. टीचा कोएफिशिएंट आहे मायनस 1चा हाफ त्याचा स्क्वेअर 1/4 प्लस 1/4 मायनस 1/4, देअरफॉर द इंटिग्रेशन विल बी टी स्क्वेअर मायनस टी प्लस 1/4 1/2 पहिलेचा, आणि हा जो बॅलन्स करायसाठी लिहिला तो मायनस 1/4 टी. नाही हा फर्स्ट 3 टर्म्स जे आहे ते काय आहे तर टी मायनस 1/2चा होल स्क्वेअर, टी मायनस 1/2चा होल स्क्वेअर. तर प्रॉब्लेम होऊन जाईल 1 अपॉन टी मायनस 1/2 होल स्क्वेअर प्लस हाफ मायनस 1/4. 1/2 मधनं जर 1/4 मायनस केला तर किती येणार, 4 मायनस 2 2/8 मीन्स 1/4 डी. आता हा फॉर्म्युल्यात बसते की आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1/a टॅन इनवर्स एक्स बाय 1/a टॅन इनवर्स एक्स बाय. आता ए मीन्स 1/2 कारण 1/4 मीन्स 1/2चा स्क्वेअर, त्याचा आन्सर काय हा 1/2. 1/, आता कॉन्स्टंट जो पहिल्याचा आता 1/4 मीन्स 1/2चा स्क्वेअर म्हणून ए झाला 1/2. तो फॉर्म्युला 1 अपॉन ए मीन्स 1/2 टॅन इनवर्स एक्स बाय एक्स मीन्स इथं टी मायनस 1/2 बाय ए मीन्स पुन्हा बाय तर 1/2 प्लस 1/2 गेट कॅन्सल. आन्सर काय ना पहिले सॉल्व करा की 2t मायनस 1/2 बाय 1/2 तर 2 गेट कॅन्सल. तर टॅन इनवर्सचा जो अँगल येईल तो येणार टॅन इनवर्स ऑफ अँगलमध्ये 2t मायनस 1
बाय टू कॅन्सल, मीन्स फक्त 2t मायनस 1. हा झाला टॅन इनव्हर्सचा अँगल प्लस. आता काय ती जे 68 नंबरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये त्याने दिलाय की याचा आन्सर असेल आपला आलंच की टॅन इनव्हर्स 2t मायनस. हा टी तर आपण अजून केला आता, आणि टी कोणाच्या ठिकाणी अजून केला तर सायन्स स्क्वेअरच्या ठिकाणी, मीन्स टीच्या ठिकाणी आपला का सायन्स स्क्वेअर. तर आता जर तुम्ही कम्पेअर करा तर एफ ऑफ एक्स काय जो टॅन इनव्हर्सचा आहे गेला, देअरफॉर इथं एफ ऑफ एक्स काय झालं 2t मायनस 1. टी काय आहे सायन्स स्क्वेअर एक्स मायनस 1. नाव हा झाला एफ ऑफ एक्स. फाइंड करायचा एफ ऑफ पाय बाय 3. पाय बाय 3 मीन्स पाय बाय 3 मीन्स 60 डिग्री. पाय बाय 3 म्हणजे काय होते 60. इथे पुट करा साइन 60. साइन 60 इज √3/2. 2 इंटू √3/2 चा स्क्वेअर 3/4 मायनस टाइम एक्सच्या ठिकाणी पाय बाय 3. पाय बाय 3 मीन्स 60 डिग्री. 60 डिग्री साइन किती होते, साइन 60 डिग्री इज √3/2. त्याचा स्क्वेअर केला तर 3/4. 2 जा 3/2 minus 1 is 1/2 will be the final answer. These are the 68 numbers. Now the final last problem 69 numbers. Now 69 JEE मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर हे असं पाहायला घाणेरड आहे पण सॉल्व करायला एवढं घाणेरड नाही. तर असं आहे की इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन रेज़ टू पावर 5 कॉस क्यूब साइन स्क्वेअर साइन क्यूब कॉस स्क्वेअर प्लस कॉस रेज़ टू पावर 5 स्क्वेअर. आता हा जो डिनॉमिनेटर मधला ब्रॅकेट आहे पहिले आपण त्याला सॉल्व करू. थोडासा बेकार दिसते पण तो सॉल्व केल्यावर थोडा चांगला होणार. आता फर्स्ट आणि फिफ्थ मधून जर आपण साइन क्यूब कॉमन काढला, 5 आहे त्याच्यातला साइन क्यूब कॉमन निघाल तर साइन स्क्वेअर आणि साइन क्यूब कॉमन काढला प्लस कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर विल बिकम 1. मीन्स फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेट जर आपण सॉल्व केला साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेट फर्स्ट आणि थर्ड टर्म जर आपण सॉल्व केली, साइन क्यूब जर कॉमन काढला तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 होऊन जाईल. म्हणजे काय होणार साइन क्यूब एक्स फर्स्ट आणि थर्ड. सिमिलरली सेकंड आणि फोर्थ टर्म मधून जर कॉस क्यूब कॉमन काढला तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर पुन्हा 1 होणार. म्हणजे काय उरला तर कॉस क्यूब एक्स आणि याचा ब्रॅकेटचा काय आहे पुन्हा जसं की मगाशी म्हटलं डिनॉमिनेटर मध्ये साइन प्लस कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काही असलं तर मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर सॉल्व होते. ठीक आहे. डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर केल्यावर काय येते म्हटलं होतं की वरतच एक्स स्क्वेअर खाली टॅन. मग ट्राय करायचं असं इकडं की न्यूमरेटर मध्ये एक्स स्क्वेअर आणायचं आणि डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये टॅन आला पाहिजे. जर डिनॉमिनेटर मध्ये टॅन आला न्यूमरेटर मध्ये एक्स स्क्वेअर आला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जर तिथं प्रेझेंट असेल तर आपण डायरेक्ट त्याला बाय युजिंग सबस्टिट्यूशन सॉल्व करू शकतो. आता याला जर आपण फक्त कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं तर वरतं कॉस स्क्वेअर कडून साइन स्क्वेअर होईल. आहे की पहिले जर आपण फक्त कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं तर कॉस स्क्वेअर कटला साइन स्क्वेअर उरला. आता आपण करू काय की बा याला ज्यांना कोण डिवाइड करा हा ब्रॅकेटच्या आतमध्ये लागायसाठी त्याचा स्क्वेअर असला पाहिजे. तर आपण काय करूया कॉस रेज़ टू पावर 6 ने डिवाइड करू. कॉस रेज़ टू पावर 6 ने डिवाइड केलं तर काय की एक कॉस स्क्वेअर कटन 6 कॉस आहे त्यातले 2 कॅन्सल उरले 4 मधले 2 साइनले जाईन तर टॅन होईल. आपल्याला काय पाहिजे टॅन आणि सेक्स स्क्वेअर. असं काही डिवाइड करून सॉल्व करून असं काही येणार की टॅन येणार आणि सेक्स स्क्वेअर येणार म्हणजे त्याच्यात डेरिव्हेटिव्ह वगैरे. आपण काय करू कॉस रेज़ टू पावर 6 ने डिवाइड करू. 6 ने डिवाइड याच्यासाठी की 2 कॅन्सल येईल जे 4 उरण 4 मधले 2 याच्यासोबत जाईल तर साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर येईल
आणि जे 2 उरले ते 1 बाय कॉस स्क्वेअर सेक्स स्क्वेअर होऊन जाईल. मीन्स डिवायडिंग बाय कॉस रेस्ट टू पॉवर 6 टू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघाले जर कॉस रेस्ट टू पॉवर 6 ने डिवाइड केलं तर पाहिजे लिहून दाखवतो साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. जेई मधलं प्रॉब्लेम आहे थोडं किचकट असते पण जास्त लेंदी प्रॉब्लेम नाही. साइन क्यूब प्लस कॉस क्यूब चा स्क्वेअर आणि इकडे साइन कॉस रेस्ट टू पॉवर 6 आहे. आपण आता 6 ले काय लिहू शकतो क्यूब आणि हा पूर्ण होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मीन्स तो ऑटोमॅटिक काय झाला तर 6. तर आता याला जर आपण डिवाइड केलं तर स्क्वेअर कट 4 कॉस उरले. 4 मधले 2 कॉस याच्यासोबत जाईल तर साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर काय होऊन जाईल टॅन स्क्वेअर. म्हणजे प्रॉब्लेम झाला टॅन स्क्वेअर. इकडे 2 कॅन्सल झाले. 4 मधले 2 याच्यासोबत गेले 2 उरले. 1 बाय कॉस स्क्वेअर काय होऊन जाईल तर सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन कॉस क्यूब इकडे लागा तर साइन क्यूब बाय कॉस क्यूब विल बिकम टॅन क्यूब आणि कॉस क्यूब कॅन्सल तर 1 चा स्क्वेअर. तुम्ही जर पाहा तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स करा. आपण इथं टॅन इकडे याला आणि इकडे याला थोडं चांगलं लक्ष दिलं तर काय होते पहा लक्ष द्या की 1चा 0 येते. टॅन क्यूबचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर 3 टॅन स्क्वेअर आहे आणि टॅनचा सेक्स स्क्वेअर म्हणजे पुऱ्या टॅन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे. 3 तर कधी बॅलन्स करता येते कारण 3 काय तर कॉन्स्टंट आहे. मीन्स आपण आता काय करूया की हा याचा फंक्शनचा इथं डेरिव्हेटिव्ह पण स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह नाही आहे तर तो फॉर्म्युला नाही लागेल की डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर डिनॉमिनेटरला लॉगला पूर्ण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट नाही. हा जो डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट आहे याचा डेरिव्हेटिव्ह त्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्हवर नाही. मग आपण काय करू हा पुरा स्क्वेअरवाला जे फंक्शन आहे त्याला न्यूमरेटरमध्ये घेऊन जाऊ. ते जर न्यूमरेटरला गेलं तर फंक्शन होऊन जाईल की टॅन क्यूब प्लस 1 रेस्ट टू द पॉवर -2 इंटू मध्ये टॅन स्क्वेअर एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स आहे प्रेझेंट असेल. जसं की टॅन क्यूब प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 3 टॅन स्क्वेअर एक्स आणि टॅनचा सेक्स स्क्वेअर एक्स 1चा डेरिव्हेटिव्ह 0. जर एफ ऑफ एक्स आहे त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह डॅश ऑफ एक्स प्रेझेंट असेल तर एफ ऑफ एक्सचा पॉवर 1 ने इन्क्रीज करा तर इथं टॅन क्यूब एक्स प्लस 1चा पॉवर -2 प्लस 1 -1 अपॉन -1 प्लस c येणार. अरेंज करा 1/3 -1 अपॉन 1 प्लस टॅन क्यूब एक्स प्लस c. हे झालं आपलं आन्सर. कोणतं प्रॉब्लेम नंबर 69. तर आता आपण मेथड ऑफ बाय पार्ट्स घेऊ. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर सबस्टिट्यूशन मध्ये आणखी कोणते प्रॉब्लेमची डिफिकल्टी असल्यास पुन्हा व्हॉट्सअप करा आपण त्याला. तर आपण आता शिकणार आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सचं काय की जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जर 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर आपण त्याला बाय प्रोडक्ट रूल फाइंड करतो. डायरेक्टली 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यानंतर सेपरेट डेरिव्हेटिव्ह लावता येत नाही. त्याला बाय युजिंग प्रोडक्ट रूल आपण सॉल्व्ह करतो. सिमिलरली इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना जर 2 व्हेरिएबल एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन फाइंड करताना त्याला काय यूज करायचं तर बाय पार्ट्स. आता बाय पार्ट्सचं काय की जसा u इंटू व्हीचा प्रोडक्ट रूल होता u and v आर द 2 व्हेरिएबल्स किंवा 2 डिफरंट फंक्शन्स. तर तसाच u इंटू व्हीचं जर तुम्ही इंटिग्रेशन फाइंड केलं तर फॉर्म्युला काय म्हणते आपला जो बेसिक वाला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx. आता कसं आहे की प्रोडक्ट रूल फाइंड करताना जर 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर प्रोडक्ट रूल मध्ये काय होतं की जो पहिला फंक्शन येत होता त्याला डायरेक्टली आपण u म्हणत होतो. जो दुसरा फंक्शन येत होता त्याला v म्हणत होतो. असं काही कंपल्सरी नव्हतं की दुसऱ्यालाच v म्हणा किंवा पहिल्यालाच v म्हणा किंवा पहिल्यालाच u म्हणा. कोणत्याही फंक्शनला येऊन उरल्या फंक्शनला v म्हटलं तरी प्रोडक्ट रूल सॉल्व्ह होत होता. पण इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये की कोणताही जर 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन आले कोणाला पण u आणि v म्हटलं तर कधी कधी इंटिग्रेशन सॉल्व्ह होणार कधी सॉल्व्ह होणार नाही. म्हणून इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये हा जो u आणि v आहे त्याच्यामध्ये पहिले uv चं सिलेक्शन करणं महत्त्वाचं आहे की कोणता u घ्यायचा कोणता v घ्यायचा. जो पहिला आला तोच u राहील असं कंपल्सरी नसते. आणि जर तुम्ही असं घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तर कोणते सॉल्व्ह होणार कोणते नाही होणार. तर त्यासाठी काय जर 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल आणि आपल्याला त्याचा बाय पार्ट्स लावायचं असेल तर
फॉर द सिलेक्शन ऑफ यू, हा जो UV पैकी हा जो यू आहे हा काय सिलेक्ट करायचा, तर बाय युजिंग लिहिते. L means logarithm, I means inverse, A means algebraic, T means trigonometric, E means exponential. तर हे 5 वेगवेगळे फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक, इनवर्स, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल. या सिक्वेन्स नुसार जो फंक्शन पहिले येईल तो यू आणि उरलेला फंक्शन काय तर व्ही. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला म्हटलं एक्स इंटू लॉग एक्स इंटिग्रेशन काढायचं आहे, दोन फंक्शन जर एकमेकाला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर सेपरेट इंटिग्रेशन लागणार नाही. यू पण व्हेरिएबल आहे, लॉग एक्स पण व्हेरिएबल आहे, दोन व्हेरिएबल मल्टिप्लिकेशन मध्ये असताना इंटिग्रेशन सेपरेट लावता येत नाही. त्यासाठी यूव्हीचं सिलेक्शन करताना यू कोणता आणि व्ही कोणता ते बाय युजिंग लिहिते आपण सॉल्व्ह करायचं. तर लिहित्यानुसार पहिले येते लॉग, तर इथं पहिले एक्स आहे म्हणून तो यू नाही झाला, यू काय होणार तर ह्या सिक्वेन्स नुसार कोण पहिले आला, पहिले लॉग येते तर लॉग एक्स जो आहे हा यू होणार, नंतर हा जो उरलेला जो आहे तो व्ही. तर हे लिहिते जे आहे त्याला आपण इलायते पण म्हणू शकतो, म्हणजे LI चा ILATE केला तरी चालेल. हा सिक्वेन्स किंवा सिक्वेन्स दोनपैकी कोणताही सिक्वेन्स असो त्या सिक्वेन्सनं पहिले यूचं सिलेक्शन करा, देन अँड देन अप्लाय दी बाय पार्ट्स. तसा डायरेक्टली बाय पार्ट्स अप्लाय केला तर कधीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, कधी नाही होणार. आता हे होता बाय पार्ट्स. आता त्याच्यानंतर कसं आहे का तुम्ही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ केले असेल. इंटिग्रेशनचे एवढे सारे फॉर्म्युले आहे पण तुम्ही कधीच जसं साइन इनवर्स एक्सचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह की 1/√1 - x², पण साइन इनवर्स कॉस इनवर्स काय कोणत्याही इनवर्स फंक्शनचा डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही. तसंच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, पण जर तुम्ही लॉग एक्सचा लॉगॅरिथमिक फंक्शनचं इंटिग्रेशन विचारलं तर त्याचा कोणताच फॉर्म्युला नाही. तर जर इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपल्याला चांगलं येत असेल तर नंतर आपण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू की इनवर्स आणि लॉगॅरिथमिक फंक्शन सॉल्व्ह करताना आपण बाय युजिंग बाय पार्ट्सच सॉल्व्ह करू, कारण इनवर्स आणि लॉगॅरिथमिक फंक्शनचं डायरेक्ट इंटिग्रेशन निघत नाही. इनवर्स असो की लॉगॅरिथमिक फंक्शन असो यायचं जर आपल्याला इंटिग्रेशन काढायचं असेल तर आपण त्याला इंटू मध्ये 1 करायचं, मग त्याला बाय पार्ट्स लावायचा, मग त्याच्यानुसार ते सॉल्व्ह होणार. डायरेक्टली लॉग आणि इनवर्स फंक्शनचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही, त्याला इंटू 1 करून बाय पार्ट्स यूज करायचं. आता हे होतं बोर्डमध्ये. आता काय की MST CET मध्ये आपल्याला आन्सरशी मतलब आता शॉर्टकट वाला फॉर्म्युला काय पाहिजे, शॉर्टकट फॉर्म्युला. शॉर्टकट वाला फॉर्म्युला काय म्हणतो इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा की यू इंटू व्हीचं जर आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे तर शॉर्टकट वाला फॉर्म्युला यू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस यू डॅश डबल इंटिग्रेशन ऑफ व्ही प्लस यू डबल डॅश ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस यू ट्रिपल डॅश 4 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ व्ही प्लस अँड सो ऑन. पाहायला जरी मोठा असला तरी हा शॉर्टकट वाला फॉर्म्युला आहे की जर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल बाय पार्ट्स लावायचा आहे तर ह्या फॉर्म्युल्यापेक्षा हा फॉर्म्युला खूप चांगला आहे जरी पाहायला बेकार असला. आणि फॉर्म्युला काय की फर्स्ट फंक्शन पहिले सिलेक्शन ऑफ यू व्ही याच्यानुसारच करा, जो आपण लिहिते केला होता. लिहित्यानुसार यूचं सिलेक्शन केल्यानंतर फॉर्म्युला काय की यू तसंच ठेवायचं, व्हीचं इंटिग्रेशन मायनस हे अल्टरनेट आहे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस अल्टरनेट करा. फर्स्ट फंक्शन यू ॲज इट इज, व्हीचं इंटिग्रेशन. डबल इंटिग्रेशन म्हणजे काही नवीन नाही, हे इंटिग्रेशन काढल्यानंतर याचं जे आन्सर आलं असेल त्याचं इंटिग्रेशन म्हणजे डबल इंटिग्रेशन. आन्सर्स मायनस प्लस कॉन्स्टंट जे काही येईल याचं इंटिग्रेशनमध्ये त्या पुऱ्याचं इंटिग्रेशन म्हणजे तिकडे. सिमिलरली हा डबल डॅश म्हणजे जे आन्सर आलं असेल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्या पुऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. तसंच डबल इंटिग्रेशनचं आन्सर आलं त्याचं इंटिग्रेशन म्हणजे ट्रिपल. हे सो ऑन जोपर्यंत यूचा डेरिव्हेटिव्ह 0 येत नाही तोपर्यंत आपण हे बाय पार्ट्स चालूच ठेवू. आणि यूचा डेरिव्हेटिव्ह कधी ना कधी 0 येईल तेव्हा तो प्रॉब्लेमचा बाय पार्ट संपून जाईल. आता ह्या शॉर्टकट आहे कामाचा, पण एवढं आठवण ठेवायचं की शॉर्टकटवाला फॉर्म्युला जेव्हा लॉग आणि इनवर्स नावाचे फंक्शन असते तेव्हा यूज करायचा नाही. लॉगॅरिथमिक आणि इनवर्स फंक्शन जर दोनपैकी यू आणि व्ही पैकी कोणता आला, यू व्ही पैकी कोणतेही फंक्शन लॉग किंवा इनवर्स यापैकी बसत असेल
तर त्याला शॉर्टकटवाला फॉर्म्युला अप्लाय करायचा नाही, त्याला आपला बेसिकवाल्या फॉर्म्युलालाच प्रॉब्लेम सॉल्व ना, अदरवाईज आपण शॉर्टकटवाला फॉर्म्युला लावू शकतो. आता एक्झाम्पल असं पहा, लक्ष द्या की जर तुम्हाला म्हटलं फाइंड द इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स, तर आपला बेसिकवाला जो फॉर्म्युला आहे याला जर हे प्रॉब्लेम सॉल्व केला तर कमीत कमी 5 लाईन लागते. बेसिकवाल्या फॉर्म्युला जर सॉल्व केला की कीप यू ॲज इट इज, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, फाइंड द इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन, मग त्या इंटिग्रेशनमध्ये पुन्हा एक इंटिग्रेशन आहे, ते सॉल्व केल्यावर त्याचं इंटिग्रेशन येईल. तर याला कमीत कमी 4-5 लाईन लागेल. शॉर्टकटवाला फॉर्म्युला काय म्हणते, यू व्हीचं पहिले सिलेक्शन करा. सांगा पहिले येते लॉग, लॉग आहे का नाही, मग इनवर्स, इनवर्स आहे का नाही, मग येते अल्जेब्रिक, अल्जेब्रिक आहे का, हो अल्जेब्रिक कोण आहे एक्स स्क्वेअर, म्हणून हा झाला यू ऑटोमॅटिक उरलेला व्ही. शॉर्टकटवाला फॉर्म्युला म्हणते यू ॲज इट इज, एक म्हणजे एक्स स्क्वेअर ॲज इट इज. याचे आन्सर काय खाली लिहितो, याचा आन्सर एक्स स्क्वेअर ॲज इट इज. व्हीचं इंटिग्रेशन, व्ही मीन्स साइन एक्स, साइन एक्स इंटिग्रेशन एक मायनस कॉस एक्स मायनस यूचा डेरिव्हेटिव्ह. याला ब्रॅकेटमध्ये याच्यासाठी लिहिलं आपण की हा पुऱ्याचं इंटिग्रेशन नंतर काढायचं. आता एल सोडून द्यायचं, एलच 5 याचं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, इंटिग्रेशन ऑफ मायनस कॉस एक्स, मायनस कॉसचं इंटिग्रेशन काढताना मायनस बाहेर, कॉसचं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन साइन एक्स प्लस मायनस प्लस ट्वाइस एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू साइन एक्सचा इंटिग्रेशन मायनस, आणि पहिलेचा मायनस म्हणजे मायनस साइन एक्स इंटिग्रेशन प्लस कॉस एक्स, पुन्हा नंतर मायनस इन, पण 2चा डेरिव्हेटिव्ह 0, 0 इंटू समथिंग 0, म्हणजे फायनल आन्सर झालं हे. नाव अरेंज इट, मायनस एक्स स्क्वेअर कॉस एक्स मायनस मायनस प्लस 2x साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स. आणि शॉर्टकट फॉर्म्युला अप्लाय करताना एक गोष्ट आम्हाला शाळेत याचे सिम्प्लिफिकेशन आहे की मायनस इंटू मायनस प्लस, ते मायनस मायनस प्लस मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंटचं, म्हणजे इथं 2 आला, इथं 1/2 आला, हे सिम्प्लिफिकेशन नेक्स्ट स्टेपमध्ये सॉल्व करायचं, त्या स्टेपमध्ये सिम्प्लिफाय करायचं नाही. फक्त पहिली स्टेप फॉर्म्युला लावायचा, फर्स्ट ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस, आता पहिल्याचे डेरिव्हेटिव्ह काढत ना, दुसऱ्याचं इंटिग्रेशन काढत ना. हा झाला शॉर्टकटवाला फॉर्म्युला कोणाचा, बाय पार्टचा. ते खूप कामाचा प्रॉब्लेम, खूप कामाचा फॉर्म्युला. आणि ते जर आपला ह्या दोनपैकी कोणतेही फंक्शन लॉग किंवा इन्व्हर्समध्ये बसलं तर फर्स्टवाला फॉर्म्युला यूज करायचा नाही, हाच फॉर्म्युला यूज करायचा, आपला बेसिकवाला शॉर्टकटवाला यूज करायचा नाही. ही एक गोष्ट आठवण ठेवाल. आता आपण अजून 1-2 एक्झाम्पल घेऊ की जर आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. आता असं आहे की पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे, एक्स स्क्वेअर इंटू साइन 2x, मे बी इथं 2xचा काही 3x वगैरे आहे. आता तुम्हाला हे 2-3 प्रॉब्लेम मी सांगतो, मग तुम्ही ते सॉल्व करा. तुमच्याकडे शीट दिलेली आहे बायपार्टचे, तर जे जे प्रॉब्लेम आले ते आपल्याला व्हॉट्सअप करा, मग आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॉब्लेम्स सॉल्व करून पाठवू. पुन्हा तेच यू व्हीनुसार यू काय येणार, हा झाला व्ही, तर बायपार्ट्सनुसार यू ॲज इट इज ठेवा. व्हीचं इंटिग्रेशन साइन 2x इंटिग्रेशन मायनस कॉस 2x/2, ब्रॅकेट याच्यासाठी की पुरा ब्रॅकेटचं इंटिग्रेशन करायचं, पहिला प्लस मग मायनस, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, इंटिग्रेशन ऑफ धिस मायनस तसं कॉसचं इंटिग्रेशन साइन 2x/2, आणि पहिलेचा 2 मीन्स बाय 4 प्लस मायनस प्लस. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्वाइस एक्स इज 2, नाव इंटिग्रेशन ऑफ धिस साइनचं इंटिग्रेशन मायनस, पहिलेचा मायनस 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 प्लस cos 2x/2, आणि पहिलेचा 4, 2 into 4 8 will be the final answer of this. समजा याला फक्त सिम्प्लिफाय करा की मायनस एक्स स्क्वेअर कॉस 2x/2 मायनस मायनस प्लस, सॉल्व करा, त्याचं काय जे ते फायनल आन्सर आहे. ते एका स्टेप आणि 2 स्टेपमध्ये आन्सर देते. फक्त हे आठवण ठेवायचं की शॉर्टकटवाला फॉर्म्युला यूज करताना त्या दोनपैकी एकही फंक्शन काय नसलं पाहिजे, लॉग किंवा इन्व्हर्स, या दोनपैकी कोणतंही एक फंक्शन याच्यामध्ये नको. जर ते नसेल तर शॉर्टकटवाला फॉर्म्युला, अदरवाईज ह्याच फॉर्म्युलाला प्रॉब्लेम सॉल्व होणार. तर आता असं आहे की बायपार्टचे प्रॉब्लेम सॉल्व करताना जरूर नाही की बायपार्ट्सच राहील, त्या बायपार्टचे प्रॉब्लेम सॉल्व करताना त्याच्यात बायचे सबस्टिट्यूशन पण राहणार आणि बायपार्ट्स पण राहणार. तर पहिले तुम्ही असे प्रॉब्लेम्स पहिले सॉल्व करा, त्यानंतर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बायपार्ट्स आणि सबस्टिट्यूशनचे मिक्सवाले प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे, तर याला पहिले आता तुम्ही शीटमधून शॉर्टकटवाला फॉर्म्युला यूज करून बायपार्ट्सवरचे प्रॉब्लेम सॉल्व करून पहा. जर तुम्हाला ते कशा प्रॉब्लेममध्ये अडचण आली तर ते प्रॉब्लेम व्हॉट्सअप करा, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करून मिळतील. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्टिट्यूशन आणि बायपार्ट्स याचे मिक्सवाले प्रॉब्लेम. थँक्यू.